नमस्कार माझी युट्यूब फॅमिली. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार, चंद्रग्रहण आणि त्यानिमित्ताने जे आपले वेद असतात ते रात्री 10 ते 1:27 पर्यंत चालले, त्यावेळेतच आपण ग्रहण पाळूया. चला चला आज आहे रविवार, त्याच्यामुळे मी बनवत आहे नारळाची चटणी आणि डोसे. नारळाच्या चटणीसाठी सर्वप्रथम आपण नारळ हे असं तोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 आपल्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, थोडेसे जिरे, चवीनुसार आपलं थोडंसं मीठ घातलेलं आहे. फक्त 1 मिनिट आणि 28 सेकंड. सांगते नाही काय, अद्रकची चटणी दाखवते ना त्यांना. हे आपला डोसा, ही नारळाची चटणी आणि ही अद्रकची चटणी. तर ही अद्रकची चटणी जी आहे तर तुम्ही 6 महिने फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, स्टोअर करू शकता. मी ह्याची रेसिपी तुम्हाला शेअर करेन. बघा, या नाश्त्याला ताईंनो, मित्रांनो, या नाश्त्याला सर्वजण. दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. आता मी देत आहे वरण फोडणी देते. कांद्याची पात केलेली आहे, आळूच्या वड्या म्हणजे चमकुऱ्याचे पानं लावत आहे. कोणाला आवडते, कोणाला आवडत नाही. मुलांचं असतं आम्हाला हे नको. चला आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. कांद्याची पात, डाळ फ्राय, चमकुऱ्याचे पानं म्हणजे आळू वडी ते आणि कारलं फ्राय करणार आहे. शेअर करते. ती आपली कांद्याची पात शिजत आहे. आपलं किचन छोटं असल्यामुळं मी तिथलं तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण खूप छोटं आहे. तेव्हा काही भिंत मध्ये आहे, एक त्या फरशीचाच गॅप आहे. हे आपले चमकोऱ्याचे पानं, त्यासाठी ह्याच्यात मी बेसन घेतलेलं आहे. चवीनुसार तिखट, थोडीशी हळद, व्यवस्थित. आता कोण कसे लावतं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. ताईंनो, मी तर अशीच लावते, कारण माझ्याही अशीच लावते. त्याच्यामुळे घ्यायचे. या साईडला ही पीठ लावलं का आपण ही साईड टाकल्याच्या नंतर खालच्या साईडला नंतर लावायचं. व्यवस्थित असं तळायचं. तळून घ्या व्यवस्थित. थोड्या तेलात तळायचं, थोड्या बी तेलात तळू शकतात. मी तर कारण तेलकट कोणी खात नसल्यामुळे उगं नॉर्मल आपल्या तव्यावर तेल टाकून थोडंसं कसं लावून घेत असते. खूप छान लागते. तुम्ही बी या खायला. तुम्ही कसं करता ते पण कमेंट करून सांगा मला. आणि माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण करा. काही चुकलं तर सांगा. दिसायला हे आपले पानं थोड्याच तेलात तळायले. तळत नाहीये तसं तर, थोडं तेल टाकून त्याच्यावरती हे राहिलेलं आपल्या एका साईडचे असं लावून घ्या.
मस्त असे छान होते. तर तुम्हाला जर जास्त त्याला तळायचे असतील तर पिठात ह्याच्यामध्ये कालवून घ्या. तळलेलं कोणी खात नसेल तर असं करा. आम्ही तर जास्त तळलेलं खात नाही, त्याच्यामुळे मी हे असं केलेलं आहे. कारले आपले भाजी केली तर कोणीच खात नाही, त्याच्यामुळे मला असे असे फ्राय करावं लागते. तर त्याला जास्त तेल लागत नाही, फक्त कमी गॅसवर ह्याला असं ठेवून द्या आणि 1-2 मिनिटाला बघत राहा, परतत राहा. मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं झालं पूर्ण असं परतलं ना, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, शेंगदाण्याचा कूट, जिऱ्याची आणि त्याची पूड घालायची, व्यवस्थित असं ठेवून द्यायचं. मस्त होतंय बघा ताई, बघा तुम्ही बी करून. जिरे पूड थोडी सांगितलेले, धन्याची पूड. मीठ तर सकाळीच घालते, चिरले तेव्हाच टाकलं होतं. हे थोडंसं तिखट नॉर्मल असं टाका, हळदीची गरज नाही आहे. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घाला. मस्त असं तुम्ही पण करून बघा. भाजी नाहीये, हे फ्राय आहे. जेवताना आपल्याला मुलांना डब्याला बी देऊ शकता जर खात असले तुमचे मुलं तर. आमच्यात तर फक्त माझ्या दीदीला आवडते मोठ्या, बाकी कोणी खात नाही. माझे मिस्टर, मी, बाकीचे 2 जण खात नाहीत. हे बघा आपल्या वड्या, ही कारल्याची भाजी, ही कांद्याची पात, हे आपली आमटी, ह्या पोळ्या आणि ह्या कुकरमध्ये भात. तर हे आपला दुपारचा असा मेनू आहे. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा, काही पाय विचारायचं असेल तर विचारा. आणि माझं चुकलं काय असेल तर तुम्ही पण सांगा. तर या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.